नमस्कार. द्राक्ष बागायतदार मित्रांनो, आपण वेगवेगळ्या द्राक्षाचे ज्यावेळेस व्हरायटी बघतो, कारण कसं झालंय, द्राक्षाची व्हरायटी बदलली की आपल्याला चव बदलते आणि चव बदलल्यानंतर एक वेगळाच त्याच्यामध्ये आनंद मिळतो. त्याचं कारण काय, तर आता आपण सध्या जी ज्यूसच्या व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये आपण उभा आहे. आणि दुसरी एक गोष्ट आहे की आयुर्वेदामध्ये जो बेदाण्यामध्ये बिया आहेत, ते बियावाल्या बेदाण्यांना ब्लॅकमध्ये थोडासा दर जास्त राहतो आणि तो आयुर्वेदामध्ये पण त्याला वेगळं असं महत्त्व दिलं गेलंय. कारण ज्याच्यामध्ये बी आहे त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त राहतं. आणि ज्या बेदाण्यामध्ये बिया आहेत त्या बेदाण्यामध्ये शुगरचं प्रमाण निश्चित कमी राहतं. त्याच्यामुळे त्याचा उत्पादन जे आहे बेदाण्याचं ते कमी निघतं. परंतु त्याला तो जर बेदाणा खाल्ला सकाळी, रोज सकाळी, तर त्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्यात पूर्वजापासूनच. आणि त्या तशाच एका प्लॉटमध्ये आपण सध्या सकाळी सकाळी आलो. तर ही जी प्लॉट आहे, तर हा हा बघा, हा ज्यूससाठीचा प्लॉट आहे. त्याला मँगो म्हणून व्हरायटी. ह्याचं जर बघितलं तर 200 फुटापर्यंत त्याचा 200 फुटापर्यंत त्याचा असा वास, सुगंध असा बागेच्या बाहेर पण जाऊ शकतो. आणि हा प्लॉट आता तयार झाला आहे. आणि ह्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर ही व्हरायटी वेगळी आहे. याच्यामध्ये पण बी आहे. तुम्ही जर बारकाईनं बघितलं तर याच्यामध्ये असं जर तुम्ही बघितलं, ही पण ज्यूसची व्हरायटी आहे बघा. याच्यामध्ये एकदम टणक असं प्रत्येक ह्याच्यामध्ये 3-4 बी आहेत. आणि अशा वेगवेगळ्या व्हरायटीची लागण आपल्या प्लॉटमध्ये जर असली तर ज्यावेळेस हार्वेस्टिंगचा पिरियड येतो त्यावेळेस एक आपल्याला वेगळाच आनंद त्या प्लॉटमध्ये मिळतो. कारण रोजच्या रोज त्याचं कलर बदलणं, 80 दिवसानंतर जो कलर व्हेरिएशन यायला चालू होतं, तर ब्लॅकमध्ये वेगळा येतो, याच्यामध्ये वेगळा येतो. आणि समजा आपण फ्लेम व्हरायट्यासारख्या व्हरायट्या लावलं तर त्याच्यामध्ये वेगळाच पिंक पिंक असा कलर येतो. तर तुम्ही आता इकडे जर बघितलं तर ही दुरी आपण पिंक कलर ह्याच्यामध्ये बघा, हा फ्लेमचा प्लॉट आहे. आता हा पूर्ण तयार झाला नाही, परंतु याच्यामध्ये रोज आपल्याला आनंद वेगवेगळ्या पद्धतीने घ्यायचा म्हणतो. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता असं कलर व्हेरिएशन 90 दिवसानंतर ज्यावेळेस आपलं पाणी उतरण्याचा किंवा पेशी बिस्तिका ढासळण्याचा जो पिरियड असतो त्याच्यामध्ये निश्चितच आपल्याला कलर रोजच्या रोज बदललेला दिसतात. आणि कलर बदलत बदलत हा पूर्ण पूर्ण ह्याचा शेवट म्हणजे ज्यावेळेस पूर्ण परिपक्व होईल त्यावेळेस याचा कलर हा अशा पद्धतीचा होऊन जातो. म्हणजे ही व्हरायटी ही खाण्यामध्ये, जी फ्लेम व्हरायटी ती खाण्यामध्ये आतापर्यंत जेवढ्या व्हरायटी मी खाऊन बघितलं किंवा मी ज्या लोकांबरोबर चर्चा झाली माझी त्याच्यासोबत फ्लेमची द्राक्षी ज्या लोकांनी खाल्ली त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की फ्लेम हीच खाण्यासाठी सगळ्यात मार्केटमध्ये उत्तम द्राक्ष आहे. फक्त ह्याचा एक 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 ड्रॉबॅक झाला, हा ना ब्लॅक कलर आहे. कारण कच्चं शरद असं दिसायचं, लोकांना कच्चं शरद खाल्ल्यासारखं वाटायचं. परंतु ही जी व्हरायटी याच्यामध्ये आंबटपणा कमी राहतो आणि अतिशय मधुर गोड अशी द्राक्षे, ही फ्लेमची कडक आणि गोड अशी ब्रिक्सचं प्रमाण पण फ्लेममध्ये मोठ्या प्रमाणात आहे. जसं आपण ह्या ब्लॅक व्हरायटीवर इकडल्या बाजूला जी चर्चा केली याच्यामध्ये शुगरचं प्रमाण कमी आहे. त्याच्यामुळं ज्याला शुगर आहे त्याच्यासाठी ब्लॅक व्हरायट्या खाण्यासाठी चालू शकतात. आणि जे आपली अशी नॉर्मल आहे त्याच्यासाठी ही द्राक्षी जी आहे ही निश्चितच तुम्ही याचा आनंद घ्या. यावर्षी निश्चितच आपल्याला फ्लेम द्राक्ष पण मार्केटमध्ये आहे. तर ह्या अशा कलरच्या व्हरायटीमध्ये बघत असताना एक वेगळाच सकाळी सकाळी आनंद मिळाला आणि ते तुमच्यासोबत शेअर करावा वाटला. धन्यवाद.